नमस्कार, मी केतकी चित्तळे. लेट्स टॉक वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जे इकडे नवीन आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की हा जो चॅनल आहे या चॅनलवरती मी केतकी चित्तळे विविध पॉलिटिकल फिलॉसॉफिकल लाईफस्टाईल इश्यूज विषयी बोलते आणि पॉलिटिकल स्पेशली पॉलिटिकल ज्युडिशियरी आणि या संदर्भात जास्त बोलणं होतं. सो आज आपण बोलतोय ताजाच घडलेली घटना आहे, ताजी घडलेली घटना. पुण्यात ब्रह्मा कॉर्प डेव्हलपर्स नावाचे जे बिल्डर ब्रह्मा कॉर्प डेव्हलपर्स यांचा 17 वर्षाचा नातू 12वीतला मुलगा वेदांत विशाल अगरवाल यांनी नशेत दोघांना उडवला. दोघं ऑन द स्पॉट ठार झाले. हे दोघं कोण? अनिश ओमप्रकाश अवधिया आणि अश्विनी कॉस्टा. तर ही नक्की काय केस झाली आहे, त्या मुलाला नेमकं कशी घटना घडत गेली ह्याविषयी आपण बोलूया. ओके, कूल. सो हा 12वीतला मुलगा पबमध्ये पार्टी करायला गेला. मायनर मुळात त्याच्या आई वडिलांनी व त्याच्या आजोबांबद्दल आपण बोलूच या. आधी काय घडलं हे मी सांगते. हा मुलगा त्याच्या 5-6 मित्रांबरोबर तिकडे गेला होता, ज्याचं बिल अराउंड 48,000 to 50,000 झालेलं आहे. म्हणजे किती दारू प्यायले असतील हे लोक, हा विचार करा. किती दारू त्यांच्या सिस्टीममध्ये असेल की त्यांचं बिल अराउंड 48,000 to 50,000 आलं होतं. जेवण कितीही तुम्ही खाल्लं, किती खाणारे खाऊन माणूस. 4 प्लेटच्या पेक्षा जास्त तर आपल्या पोटात काही जाऊ शकत नाही ना. डोक्यावरून पाणी. मी अगदी भुक्कडातला भुक्कड म्हणजे खादाडातला खादाड माणूस म्हणतीये मी, तरी नाही जाणार. कितीही ओव्हरप्राइज्ड रेस्टॉरंट असलं, कितीही ओव्हरप्राइज्ड पब असला, तरी 48,000 to 50,000 बिल म्हणजे सिस्टीम मध्ये किती दारू होती याचा विचार करा. ड्रायव्हरला सांगितलं चालवायची नाही, मी चालवणार. 2:30 वाजता पबमधून निघाले. 2:15 वाजता ऍक्सिडेंट झाला. जागेवर अश्विनी कॉस्टा, अनिश ओमप्रकाश अवधिया ठार. आता तक्रार नोंदवायला गेली ही लोक, म्हणजे त्यांचे जे फ्रेंड्स होते अनिश आणि अश्विनीचे, हे तक्रार नोंदवायला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले. तेव्हा त्यांनाच आरोपाच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. त्यांच्यावरतीच असं गुन्हेगार आहेत ते अशा दृष्टीने बघितलं गेलं. त्यांनाच विचारलं की हेल्मेट न घालता तुम्ही का स्कूटी 2 व्हीलर चालवत होतात? इतक्या रात्री तुम्ही बाहेर काय करत होतात? ते मेले आहेत 2 जण. तुकडे झालेत, त्यांच्या बोन्सचे लिटरल चुरा झालेला आहे. तू हेल्मेट घाल, चिलखत घाल, काहीही घालून जरी गेलात तरी इतक्या स्पीडने ती गाडी ठोकली गेलेली आहे की त्या हेल्मेटचाही काही फायदा झाला नसता. आणि पोलीस हेल्मेट का घातलं नाही ह्यावरून त्याच्या मित्रांना विचारतायत, तुम्ही एवढ्या रात्री बाहेर काय करत होतात, हेल्मेट न घालता का चालवत होता? जाणू काय ह्याचीच चूक आहे, 2 व्हीलरवाल्यांचीच चूक आहे. त्या वेदांतनी ठोकली ह्याची काही चूक नाहीये. 17 वर्षाचा मुलगा, मुळात 17 वर्षाचा मुलगा पबमध्ये जाऊन दारू पित होता. ह्याला जबाबदार कोण आहेत? ते पब आणि बारवाले तरी त्याला कसं काय दारू पिऊ देत होते? आणि त्याचे आई वडील काय करत होते? त्यांनी अलाव कसं केलं स्वतःच्या मुलाला? त्यांना काय माहिती नाही स्वतःच्या मुलाची थेरं काय असतील ते? जाऊच कसं दिलं? गाडीला नंबर प्लेट नाही, या माणसाकडे लायसन्स नाही आणि हा चालवतोय गाडी. बरं, पोलिसांनी काय केलं त्यावेळेला? पोलिसांनी असा प्रयत्न केला जसा आधीही एका व्यक्तीबरोबर प्रयत्न झालेला आहे आणि तो सक्सेसफुल झालेला आहे की तो गाडी चालवतच नव्हता, ड्रायव्हर चालवत होता आणि ड्रायव्हरकडून
हा ऍक्सिडेंट घडला. हा प्रयत्न पोलिसांनी केला, पण तो नेमका फसला. का माहितीये का? आजकाल आपण सर्वजण मोबाईल पटकन काढून सगळं शूट करायला लागतो. त्यामुळे सोशल मीडियावरती ऑलरेडी पसरलं होतं की गाडी वेदांतच चालवत होता, म्हणून त्यांचा हा प्लॅन फसला. जर पुरावा नसता तर ते ह्या लाईननं पुढे जाणार होते की ड्रायव्हर गाडी चालवत होता, वेदांची त्यात काहीही चूक नव्हती. पण तो त्यांचा प्लॅन, पोलिसांचा प्लॅन फसला. बरं, पोलीस तर महानालायक असतातच हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. म्हणजे त्या लोकांना जे कंप्लेंट करायला गेले होते त्यांनाच तिकडे आरोपीच्या पिंजऱ्यात पोलिसांनी टाकलं, ह्यात काही नवीन नाहीये. आय एम सो नॉट सरप्राइज्ड रिगार्डिंग दिस. कारण जेव्हा माझ्यावरती तर डायरेक्ट डेथ थ्रेट्स, इकडे इकडे भेटा तिला आणि बोला तिच्या आणि तिला जाब विचारा. आता जाब विचारा म्हणजे काय? डिस्कशन बसणार आहोत चर्चा करायला का मारणार आहेत मला? का माझ्यावरती डेथ थ्रेट होत आहेत? तर मी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती तिकडचे पोलीस मला विचारतात, ही केतकी तूच कशी, ही चितळे तूच कशी? असं जर मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात कळंबोली पोलीस स्टेशन नेहमीच टाकतं, तिकडेच पोलीस कस्टडीमध्येच असताना हाणामाऱ्या होतात, मला मारलं जातं, तर ह्या पोलिसांनी असं केलं, आय एम नॉट सरप्राइज्ड. मला का सरप्राइझिंग वाटत नाहीये? कारण वेदांतला उचलल्या क्षणी काही मिनिटात तिकडचा आमदार हाजिरी लावतो, पोलीस स्टेशनमध्ये धावतो. बरं, तो कुठल्या पक्षातला आणि कुठल्या गटातला आहे तो आमदार? सगळे कार्यकर्ते जे चट्टपट्ट गेले होते या वेदांतला वाचवायला, ते कुठल्या पक्षाचे होते? सांगायची गरज मला वाटत नाही, तुम्ही सुज्ञ आहात. बरं, याच्यानंतर या स्पॉइल्ड चाइल्ड, पॅम्पर्ड चाइल्ड ज्याला मी म्हणते, अतिशय लाडावलेलं बाळ 17 वर्षाचं, यांना बर्गर खायचा होता. म्हटल्यावर पोलीस अगदी तत्परतेने त्या पोरासाठी बर्गर शोधायला निघाले. पहाटे 3:30 पावणे 4 वाजता हे लोक बर्गर कुठे मिळेल हे शोधत त्याला बर्गर खायला घालत होते. माझ्यासारखे सामान्य लोक 16.5 तास भुके म्हणजे आम्हाला भुकं ठेवलं जातं सामान्य लोकांना. का? तर म्हणे ह्या लॉकअप जवळ 1 किलोमीटरच्या अंतरावरती वडापाव आणि भाजीपाववाला आहे. 1 किलोमीटर, फक्त 1 किलोमीटर चालत जायचा रस्ता 1 किलोमीटर, पण तो इतका 1 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे आम्हाला तिकडून तुझ्यासाठी काहीतरी खायला आणणं फार मुश्किलीचं पडतं. म्हणून तो जोपर्यंत उघडत नाही ना तोपर्यंत आम्ही तुझ्यासाठी काही खायला आणू शकत नाही, असं म्हणून 16.5 तास पोलीस एका सामान्य व्यक्तीला माझ्यासारख्या भुकं ठेवतात. पण ह्या लाडावलेल्या बाळाला त्वरित बर्गर उत्पन्न करून त्याला दिला जातो खायला, आणि हा नालायक तिकडे खातो. बरं, त्याला काहीच फिकीर नसल्यासारखा तो बसलाय तिकडे की मला बर्गर खायचंय, मला याव खायचंय, मला ते याव खायचंय. जवळपास तो स्वतःच्या घरीच आहे असाच वागतोय तो, आणि हा ऍटिट्यूड खपवून घेतला जात आहे. का? हे अगरवाल फॅमिली आणि त्यांचे पोलिसांबरोबरचे जे काही टायअप्स म्हणा किंवा त्यांचे रिलेशनशिप्स म्हणू शकतो आपण, रिलेशन्स म्हणा, हे काही नवीन नाही आहेत. आणि नाही त्यांचे ह्या पर्टिक्युलर या विशिष्ट परिवाराशी किंवा पक्षाशी जी काय नाती आहेत, नाती संबंधी आहेत, ज्यांचे कार्यकर्ते आमदार लगेच धावत जातात त्या पोराला वाचवायला, तीही नाती काही नवीन नाही आहेत. कशी नवीन नाही आहेत?
या पोराला याचे जे आजोबा आहेत सुरेंद्र अगरवाल यांनी परदेशी जाऊन सिंडिकेटला पैसे देऊन खुनाची सुपारी दिली होती. एका व्यक्तीचा खून करण्याची सुपारी दिली होती. सिंडिकेटला पैसे दिले होते. सिंडिकेटला सुपारी, कळतंय का? सिंडिकेटला सुपारी दिली होती. आणि असं असताना ह्याच्या विरुद्ध मोका लागू शकतो. तो मोका न लावता ह्याला अटकही होत नाही. ह्या माणसाला, या सुरेंद्र अगरवालला अटकही तेव्हा होत नाही आणि जामीन मिळून हा माणूस आत्ता जामिनीवरती मोकळा हिंडतोय. आणि असा आजोबा स्वतःच्या नातवाची गॅरंटी देतोय की बघा माझा नातू परत असं कधी वागणार नाही, ह्याची गॅरंटी ना मी देतो. अरे वा, तुझा नातू काय प्लेग्राऊंड मध्ये कोणाशी तरी खेळत होता आणि मग कोणाची तरी क्रिकेट खेळताना काच फुटली आणि याव झालं त्याव झालं, अशी गॅरंटी देतोय का तू? असं बोलणंय तुझं? अहो काय चाललंय हे? हा काय ऍटिट्यूड आहे? दोघांची इकडे हत्या झालेली आहे आणि जज तिकडे सांगते 300 शब्दांचा एक एसे लिही. काय टॉपिक? तर इफेक्ट ऑफ रोड ऍक्सिडेंट अँड देअर सोल्युशन. म्हणजे एका जीवनाचं व्हॅल्यू 150 शब्द आहेत फक्त. आणि रोड ऍक्सिडेंट्स अँड देअर सोल्युशन यावरती एक इतका दारू पिऊन नशेत असलेला मुलगा ज्यांनी ठोकलेला आहे तो देणारे सोल्युशन्स रोड ऍक्सिडेंट्स कसे थांबवायचे यावर. आर यू एफिंग किडिंग मी राईट नाउ विथ दिस? जेन्युइनली आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या मेंदूला झिंझिण्या येतील असा अख्खा प्रकार आहे हा. लाईक WTF इज दिस? ज्युडिशरी इतक्या तत्परतेने हॉलिडे कोर्ट लावतं आणि ह्या मुलाला 24 तासही तो आतमध्ये नाहीये यार. 12 ते 15 तासाच्या आत त्याला बेल मिळते आणि तो घरी निघून जातो. इतकी फास्ट सगळी प्रक्रिया चालू आहे की त्याचा पासपोर्टही जप्त होत नाही. जो टेक्निकली त्याचा पासपोर्ट जप्त व्हायला होता तोही त्याचा होत नाही. त्याच्या घरी जाऊन त्याचे डॉक्युमेंट्सही घेतले जात नाहीत. व्हेरॅज घेतले जायला हवे होते. त्यांनी 2 खून केलेले आहेत. पण अर्थात ज्याचं रक्तच म्हणजे त्याचे आजोबाच सिंडिकेटला खुनाची सुपारी देऊन येतात त्यांच्यासाठी हे काय नवीन नाही ना. एका ऑलरेडी गुन्हेगार आजोबांनी स्वतःच्या नव गुन्हेगार नातवाचा ताबा घेतला. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं, या आश्चर्य वाटू नये है ना? काय वाटतं तुम्हाला? पण हे जे नैतिक ज्युडिशरी किती नैतिक आहे याव आणि त्याव, पण रामशास्त्री प्रभुण्यांबरोबरच ही जी नैतिक ज्युडिशरी होती ना ती मेली आहे. ती खलास झाली आहे. हे समजून घ्या. आता ज्युडिशरी कशावर चालते? दामाजी पंत यावर ज्युडिशरी चालते. या फंडा, या प्रिन्सिपल वरती ज्युडिशरी चालते. पैसा फेक तमाशा देख. पैसा असेल तुमच्यावरती तर थोबाडावरती पोलिसांना विकत घ्या, फेका तो, घ्या विकत त्यांना, है ना? रिक्षा चालवण्या करून थोडासा जरी ऍक्सिडेंट झाला चुकून, नशेत नसताना, अंडर 0 इन्फ्लुएन्स, तर त्याला जन्मठेप होते. 4 व्हीलर वाल्याकडून ऍक्सिडेंट झाला
काही वर्षांची त्याला सुनावणी होते, फाईन भरते, सगळ्या मेडिकल एक्सपेन्सेस त्याला घ्यावे लागतात, सर्व काही. आणि नंबर प्लेट लायसन्स नसलेल्या एका जुव्हेनाईल मायनर मुलाकडून मद्यपानाच्या नशेत इतका तो गेलेला भंड डोकं झालेला असलेला मुलगा लगेच त्याचे गुन्हेगार आजोबा येतात, ज्यांच्यावरती टेक्निकली मोका लागायला पाहिजे, जो लागला नाही, अटकही झाली नाही, वडेवर त्यांना वाचवायला त्याचे आजोबा येतात. सेक्युलर इंडिया, करेक्ट. सगळ्यांसाठी कायदा एकच आहे, राईट. कसा काय हो? आपल्या इकडे ना एका विशिष्ट लोकांसाठी एक वेगळा कायदा आहे. तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे कॉन्टॅक्ट्स आहेत, तुमच्याकडे बेसिकली एक विशिष्ट परिवार आणि पॉलिटिकल पक्ष, विशिष्ट राजकीय पक्ष आणि तोच परिवार जिथे तिथे काहीही झालं ना, काहीही म्हणजे ओ माय गॉड, कितीही आपण म्हटलं, काहीही घटना घडली, अशी विक्षिप्त घटना घडली की नेहमी त्याच परिवाराचे कार्यकर्ते, त्याच पक्षाचे कार्यकर्ते, आमदार, खासदार कसे काय पोचतात? हा प्रश्न ना, हा खूप सोपा आणि भाबडा प्रश्न आहे माझा. जिथे तिथे एकाच परिवाराचं नाव कसं काय असतं? हे काय बरं, ह्यांचं नाव ब्रह्मकॉप डेव्हलपर्स, यांना टेंडर कोण देतं? बघा जरा. फार गुगल करायची आणि फार रिसर्च करायची गरज नाहीये. थोडंसं इकडे विचारपूस केलीत ना तरी कळेल त्यांच्याकडे टेंडर कोणाकोणाचं येतं ते. कुठले आमदार लगेच धावत पहाटे पोचतात पोलीस स्टेशनात ते. अपशब्द वापरायचे नाहीत ना, म्हणून मी जरा स्वतःला कंट्रोल करते की आपण अपशब्द वापरायचे नाहीत. दॅट्स इट. दोन लोकांना इकडे मारण्यात येतं आणि ही लोक 12 ते 15 तासात बाहेर पडतात, पण एक फेसबुक पोस्ट कॉपी पेस्ट केल्याने माणसांना डायरेक्ट शहानिशा न करता त्यांच्यावरती अट्रॉसिटी काय लागते, त्यांना उचलून तुरुंगात फेकून दिलं जातं, 40-50 दिवस सॉलिटरी कन्फाइनमेंट मध्ये ठेवलं जातं. आणि हे बरोबर आहे, करेक्ट. जिथे नाव न घेताही एक पोस्ट कॉपी अँड पेस्ट करून टाकली जाते. कितीतरी लोकांना त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती काही आपली मतं मांडली आहेत म्हणून त्यांना डायरेक्ट उचलून आत फेकण्यात आलेलं आहे. मी एकमेव नाहीये त्यातली, बरीच लोक आहेत. त्यांना आत फेकलं जातं आणि हा मुलगा दोघांचे खून करतोय, त्याला जुव्हेनाईल कोर्टमध्ये घेतलं जातं. निर्भया प्रकरणानंतर ऑलरेडी हा लॉ पास केला गेलेला आहे की जर का हिनस क्राईम झाला, म्हणजे फार गंभीर गुन्हा जर का एका मायनर कडून झाला, नाबालिक व्यक्तीकडून झाला, तरीही त्यांना अडल्ट म्हणूनच बघण्यात आलं पाहिजे. ह्या पोरासाठी जुव्हेनाईल कोर्ट कसं काय उभं राहतं? याला अडल्ट म्हणून ट्राय का नाही केलं जात? हा काय? आणि मला तर ना हे मला झेपतच नाहीये. मला लिटरली, कदाचित माझी पोच नसेल असं मला वाटायला लागलंय, पण मला लिटरली हे झेपत नाहीये की तुम्ही ऍज अ जज म्हणून अशी जजमेंट पास करता की तू 300 शब्दांचा एक निबंध लिही.
सिरियसली सिरियसली म्हणजे अरे किती 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 पैसे खाल्ले आहेत हो तुम्ही. पोलिसांनी जेव्हा सिंडिकेटला पैसे दिले तेव्हा मोका लावला नाही, काहीच अटकही केली नाही, काही गुन्हा नाही, असाच जामिनीवरती सुरेंद्र अगरवाल बाहेर आहेत. तसाच हा वेदांत विशाल अगरवाल असाच बाहेर आहे. त्याला किमान अटक झाली कारण पोलिसांना ते लपवता आलं नाही. कारण ऑलरेडी तिकडे मोबाईल्सवरून बाकीच्यांनी जे तक्रारदार आहेत त्यांनी ऑलरेडी हे काढले होते, शूटिंग केलं होतं, फोटो काढले होते, शूट केलं होतं, म्हणून त्याला पकडता आलं नाही. त्यांना ते केस फिरवता आली नाही. ती फिरवता आली असती तर ती नक्कीच फिरवली गेली असती, हे मला 100% वाटतंय. पोलीस आत्ता जागे होत आहेत आणि म्हणतायत नाही 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 आम्ही पुन्हा अपील करणार आहोत. का करणार आहेत? कारण त्यांच्यावरती प्रेशर आलेला आहे. कारण लोकांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे, लोक हे प्रश्न विचारायला लागलेले आहेत. म्हणून सोशल मीडियावरती ही बातमी पसरलेली आहे, म्हणून पोलीस आता त्यांचा हे फिरवतायत, त्यांचा जो स्टँड आहे तो फिरवतायत. मला खरंच या गोष्टीचं एक हे येतं की एकूण ज्या पद्धतीने पोलिसांनी त्या कंप्लेनंट्सना लिटरली पोलीस स्टेशनातून बाहेर फेकला आणि त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं की हेल्मेट का नाही घातलं, याव का नाही केलं. आणि ह्या पोराला अगदी पहाटे 4 वाजता बर्गर काय आणून खायला घातला आणि हे केलं. म्हणजे ह्याच्या बरोबरची ट्रीटमेंट आणि जे गेले आहेत त्यांचे मित्र जेव्हा तक्रार द्यायला येतात त्यांच्या बरोबरची ट्रीटमेंट, हे एकूण बघून कुठेतरी संशय येतोच ना मनात की किती जणांनी किती किती पैसे खाल्लेत. मग एवढे पैसे खाल्लेले आहेत, एवढे पैसे त्यांच्या तोंडावरती फेकण्यात आलेले आहेत, तरीही कुठलाही पोलीस कर्मचारी सस्पेंड झाला आहे का? त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे का? त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल झाले आहेत का? हा प्रश्न मनात येऊ नये. तुम्ही सांगा मला. आपल्या इकडे ना 2 प्रकारचे हे आहेत. म्हणजे एकाला वेगळा कायदा, वेगळे पोलीस, आणि आपल्याला सामान्य लोकांना एक वेगळा कायदा, वेगळे पोलीस. आणि मायनॉरिटीज तर वेगळ्याच जगात जगतात. म्हणजे त्यांचं जगच वेगळं आहे कम्प्लिटली. आपलं जग एक आहे पण कायदा आणि पोलीस वेगवेगळे आहेत ट्रीटमेंटच्या हिशोबाने. आणि मायनॉरिटीजचं जगच वेगळं आहे. आता म्हणतायत की आम्ही त्याला अडल्ट म्हणून ट्राय करणार आहोत. एवढं प्रेशर पडल्यानंतर पुढे केस कशी चालते याबद्दल नक्कीच सांगत राहीन मी. तोवर जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.